फायनलची लढत तुमच्या भेट प्रचंड अलोट गर्दी झालेली आहे प्रेक्षकांची. सामन्याला सुरुवात होईल. या नावाने ओळखला जातो. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात साई मात्रे यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. हरीश आणि नरेंद्र हे सलामीची जोडी आता तुम्हाला चिकनगर 40+ संघाच्या माध्यमातून प्रस्थान होताना दिसत आहेत. आणि त्याचप्रमाणे ऑफिशियल पंच आमचे प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि त्याचप्रमाणे नांदिवलीचे एक उत्कृष्ट असे खेळाडू सत्यवान डोने हे तुम्हाला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत जाताना दिसते. बॉलची मागणी झाली, चॉईस देखील झालाय. रवींद्रजी मात्रे उत्कृष्ट गोलंदाज, देसाई क्रिकेटमधून सातत्याने चांगली कामगिरी करणारा खेळाडू. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली, 7 धावेचं षटक हाताळलं, महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केला पिट्या जोशीला. त्यानंतर चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. सकाळपासून दोन्ही सामन्यामध्ये तिसरा सामना खेळतोय देसाई संघ. हरीश केने हा संघ तुम्ही पाहिला चिकनगर 40+ पहिला सामना जिंकला, त्यानंतर त्यांना बाय मिळाली, थेट सेमीफायनल मध्ये त्यांना चान्स मिळाला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता बाय मिळाली ती सापाट संघाला आणि सापाट संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. तर मेगा फायनलचं तिकीट मिळालंय सापाट संघाला. तर यातून कुठला संघ जिंकतोय आणि कुठल्या संघाला मेगा फायनलचं तिकीट मिळतंय ते पाहूया थोड्याच वेळात. मेगा फायनलचं तिकीट कुठल्या 2 संघांना मिळतंय. तीन बक्षीस आहेत का या स्पर्धेमध्ये, तर 3 पारितोषिक आहेत. त्यामुळे यातून विजय किंवा पराजय झाला तरी या संघाला 1 बक्षीस किमान मिळेल. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये आता हे सामने सुरू झालेले आहेत. इथून जिंकला तर फायनल खेळायला मिळेल, इथून हरला तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळेल. तर 2 ऑप्शन आता दोन्ही संघांच्या विरोधात आहेत, देसाई संघ आणि त्याचप्रमाणे चिकनगर 40+ संघ. रवींद्रजी मात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. महावैष्णो देवीचा दौरा नुकताच करून आले 3 दिवस आधीच. थोडीशी दमछाक झाली पण काय गोलंदाजी केली, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्ट्राईकला एक विस्फोट फलंदाज हरीश केने पॉज केलाय, थांबून खेळले आणि चेंडू थेट पाठवून दिलाय लॉंग ऑनला, सीमारेषा बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार केला हरीश केने असा फलंदाज आहे. षटकार चौकाराची भाषा बोलतो. GPL 40+ ग्रामीण प्रीमियर लीग जी आताच झाली नुकतीच फ्रायडेला, आणि तिथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सायकल म्हणून त्याला गौरवण्यात आले. तब्बल स्पर्धेमध्ये 198 धावा प्लस 3 विकेट या खेळाडूने कॅरी केले आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार स्वतःच्या नावावर केला. पुढील चेंडू फिंगर रोल्स केलाय, यावेळी आडव्या बॅटेने चेंडू खेचून काढला आणि चेंडू थेट पाठवून दिलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक पंचांचा इशारा येतोय. सुपर षटकार.
हरीश केने असा फलंदाज आहे तो कधीच थांबू शकत नाही. आलो. दोन मोठे फटके लगावलेत. आपले इरादे स्पष्ट केले. आपले मनसुबे स्पष्ट. कंप्लीटली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न साई मात्रे यांचा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, पण एक चोरटी धाव खेचून काढले साई मात्रे यांच्या हातातून. आणि या चेंडूवर धावा आल्या त्या 2 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावर 14. थोडीशी इजाबाद होत असताना नुकताच वैष्णोदेवी दौरा करून आले, प्रचंड चालले, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली या खेळाडूची. जमचाक चेंडू एक हलक्या हाताने टाकलाय चेंडू, यावेळी स्वतःचा पाय तोल गमावून बसलेत आणि पंचांना इशारा केलाय, खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय हा चेंडू, त्यामुळे नो. बघा दुखापत झाली असेल तर बघा स्प्रे वगैरे काय आपला फर्स्ट एड आहे ते घेऊन जा लवकरात लवकर. पाण्याची मागणी सुद्धा घ्या. नो चेंडू पंचांनी दिलेला आहे, खेळपट्टीच्या बाहेर टाकला हा चेंडू, त्यामुळे हा नो देण्यात आलेला आहे. स्प्रे कोणी नेलाय तो जरा घेऊन या प्लीज. स्प्रे नेलेला आहे, मगाशी तिथून आम्ही स्प्रे दिला होता, तर कोणी नेला असेल तर जरा आणून द्या, नाहीतर पाठवा आतमध्ये. खेळाडूला इज्जत दिली. 40+ क्रिकेट आहे, थोडेसे स्नायू आपले दुखावतात, नसा या थोड्या खेचल्या जातात, कारण वयानुसार शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे या नसा खेचल्या जातात, त्यामुळे शरीरात पाणी म्हणजे मिठाचं प्रमाण तेवढंच असावं. म्हणून सामना संपल्यानंतर मी प्रत्येक 40+ खेळाडूला एक नम्र विनंती करेन की मीठ आणि पाणी थोडंसं पियत राहा, त्याच्यामुळे आपले स्नायू दुखवत नाही आणि आपली इंजरी जी असते ती लवकरात लवकर बरी होते. घरी गेल्यानंतर गरम पाण्यात थोडे पाय सुद्धा शेकवावे. 40+च्या खेळाडूने करणं गरजेचं आहे, कारण तुमचा फिटनेस तुम्हाला राखायचा असतो. तुमच्या नसा जेव्हा स्ट्रेच होतात तेव्हा त्या नसा फुलतात आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीच इजा होत नाही, आणि अशा प्रकारच्या गोष्टी असतात या थोड्याशा आपण लक्षात ठेवायला असावं. आपल्या फिजिओशी आपण संपर्कात राहायला हवं असतं, कारण एज अनुसार आपल्या शरीरामध्ये खूप बदल घडतात. 40+ मध्ये नंतर शरीरामध्ये थोडेसे बदल घडत असतात, कारण वय हे थोडं 40 नंतर पुढे ओलांडलेलं असतं. सध्याचं खाणं पिणं पण तुम्ही पाहतात की थोडंसं वेगळं असतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. फ्री हिट आहे, फ्री हिट कंटिन्यू आहे, कारण खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, तर 3 चेंडू पुढील 3 चेंडू टाकतील ते साई मात्रे यांच्याकडे. ती फ्री हिट आहे, नो बॉल आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत ना. रवींद्र मात्रे यांना थोडीशी इजापत झाली, तुम्ही पाहू शकता त्यांना चालायमध्ये थोडासा त्रास सुद्धा होतोय आणि बरेच वर्षानंतर क्रिकेटशी जॉईन झालेत, रेग्युलर क्रिकेट खेळले, आता यावेळी 40+ मध्ये आलेले आहेत. हनुमानदादा पाटील यांना सर्व मी श्रेय देईन. नेहमीच खेळाडूकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं, प्रत्येक खेळाडूशी त्या संपर्कात असतात, खास करून त्यांचा आवडता खेळाडू साई मात्रे यांच्या संपर्कात ते नेहमीच असतात. या वर्षी 2 ते 3 खेळाडू त्यांनी नवीन घेतलेत, पिंट्या असतील, त्यामध्ये रवींद्र मात्रे असतील, राम मात्रे असतील. आज राम मात्रे दिसत नाहीये, कारण राम मात्रे एक असा खेळाडू आहे तो कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. उत्कृष्ट फलंदाज, विस्फोटक फलंदाज, चौपेर फटकेबाजी करण्यामध्ये राम मात्रे नेहमीच चर्चेत असलेला खेळाडू आज जरा नाहीये संघामध्ये. तर हरेश केने यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर भाऊमामा यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. बघा पारितोषिकांची आता रेलचाल सुरू झाली, एटीएम खुला केलाय भाऊ यांनी. एक 40+ क्रिकेटचे त्यांच्या मानवली संघाचे ओपनर गोलंदाज आहेत ते, आणि त्यांनी पारितोषिक सुद्धा लावलं.
आलो. मानवली 40+ टी शर्ट आलेले आहेत. प्रत्येकाने स्टेजवर यावे. दुसरे टी शर्ट आलेले आहेत. मानुली 40+ संघाचे टी शर्ट आलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी ते कॅरी करू शकतात कारण स्पर्धेतील नियम आहे एका दिवशी तुम्ही एक टी शर्ट परिधान केल्यानंतर दुसरा टी शर्ट दुसऱ्या दिवशी घालायचा असतो त्यामुळे यावेळी तुमच्यासाठी 2 टी शर्ट छापण्यात आलेले आहेत मानुली क्रिकेट संघाला. तर मानुली क्रिकेट 40+ संघाचे जेवढे प्रतिनिधी आहेत त्यांनी थोड्याच वेळात आमच्या VIP डायस मध्ये या. धावा झाल्या त्या धावफलकावर 15 3 चेंडू का 2 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे 3 चेंडू शिल्लक आहेत धावा झाल्या त्या 15 पहिल्या 2 चेंडू व 2 षटकार त्यानंतर दुहेरी धाव आणि येतोय तो नो बॉल 3 चेंडू 15 धावा अतितटीचा मुकाबला आहे सेमीफायनलची लढत आहे तुम्ही पाहू शकतात यानंतर मेगा फायनल चालू असलेला सामना सेमीफायनलचा स्लोअर पद्धतीने हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेचून काढलाय षटकारासाठी अपेक्षा होती केशव तिथे खाली किशन आणि जेल झालाय तो ड्रॉप कारण चेंडू होता फ्रीडचा आणि चेंडू जातोय का सीमा पार पाहायला लागेल 2 धावा तर कंप्लीट केल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे नरेंद्र यांचा आणि तिसऱ्या धावेसाठी बाद होतील ते नरेंद्र आणि बघता बघता चौथ्या धावेसाठी बाद झालेले आहेत तर 4 धावा घेण्याचा प्रयत्न केला चौथ्या धावेसाठी बाद झाले ते नरेंद्र. चौथी धाव घेताना बाद झाले नरेंद्र. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रशांत भोईर अजून एक उत्कृष्ट ऑलराऊंडर चिकनगर 40+ संघाचा GPL मध्ये खूप चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची सुद्धा एका षटकामध्ये 31 धावा कुटण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर राहिलाय. बरेचसे विक्रम झाले GPL मध्ये तुम्ही पाहिलं 2 ते 3 हॅट्रिक्स झाल्या एका अर्धशतक सचिन मात्रे यांच्या नावावर राहिलं तर 3 अर्धशतक ही राहिली ती हरेश केने यांच्या नावावर. चौथा चेंडू कॅचची संधी निर्माण केली होती पण झेल असला तरी पण तुम्हाला त्या झेल बाद झाला नसता फ्रीडचा चेंडू होता धावा झाल्या धावफलकावर आता 18 3 धावा आल्या. यावेळी ब्लॉकरचा चेंडू खोदून काढल्या हलक्यात शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्रायकिंग एंडला आहे ते प्रशांत भोईर धावा झाल्या धावफलकावर 19 शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा चांगला कमबॅक केलाय साई यांनी हरीश केने यांना थोडासा शांत ठेवलं या 2 चेंडूंवर. बघूया पुढचा चेंडू प्रशांत भोईर स्ट्रायकिंग एंडला असतील स्लो पते चेंडू डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केले येतोय तो वाईडने अवांतर धावसंख्येत आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आता लागली ती तब्बल 20 या आकड्यावर चांगली धावसंख्या उभारली पहिल्या षटकामध्ये. हरीश केने सध्या फॉर्मात असलेला हा खेळाडू तुम्ही पाहू शकतात आमच्या स्क्रीनवर. तेज तरार चेंडू तेवढ्याच तेज तरार कव्हर पॉइंटच्या दिशेने चपराक खेचून काढले आणि चेंडू जातो आलंद कार्पेट जमिनीलगत येतोय या सामन्यातील मानुलीकर चषक मधला सुपर चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागली ती 1 षटका संपल्यानंतर 24. तर एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्या समोर पोहोचवतोय. स्वर्गीय कमलाकर शेलार यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री निलेश भाऊस शेलार यांच्या सौजन्याने KS ऑर्डनी 40+ KS जीवदानी 40+ संघासाठी न्यू जर्सी देण्यात आलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्वर्गीय कमलाकर शेलार यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री निलेश भाऊस शेलार यांच्या सौजन्याने KS जीवदानी 40+ संघासाठी न्यू जर्सी देण्यात आलेले आहेत. तर साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू साहेबांसाठी ज्यांनी संघासाठी जर्सी स्पॉन्सरशिप दिलेली आहे कारण 2 जर्सी आता कंपल्सरी लागतात. न्यू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो दिलीप पाटील. फुलटॉस चेंडू आणि चुकीला माफी नाही. हरेश केनेला जर अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर तुम्हाला तो रात्रभर षटकार आणि चौकाराच मारेल.
आणि जीपीएल मध्ये त्याने सुद्धा हेच केलं. षटकार चौकार या सामन्यात देखील षटकार. हरीश केनेकडे ताकद आहे, नजाकत आहे, धमक आहे, कधी चेंडू सीमारेषा पार पाठवू शकतो. गोलंदाजाचा अक्षरशः खरपूस समाचार गेला हरीश केने यांनी. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली हरीश केने यांची. तर न्यू जर्सी आलेल्या देखील आहेत. तर प्रत्येक मानवली 40+ क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की आपल्या जर्सी घेऊन जाव्या आणि आपल्या जर्सीला नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे. स्वर्गीय कमलाकर शेलार यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री निलेश भाऊ शेलार यांच्या सौजन्याने KS जीवदानी 40+ साठी न्यू जर्सी सुद्धा देखील आलेले आहेत. लगावलेला हा षटकार आणि येतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. हरीश केने यांना थांबवणं आता थोडस कठीण झालंय कारण हरीश केने यांच्या बॅट मधून सातत्याने धावा आल्यात. षटकार षटकार षटकार. मी तरी म्हणेन आतापर्यंत 40+ जॉईंट झाल्यापासून हरीश केने यांच्या बॅट मधून 500 षटकार जरी आले असते. कारण 21 षटकार का 25 षटकार त्यांनी 22 षटकार जीपीएल मध्येच मारले. आमचे ऑफिशियल स्कोरर अशोक जी दादा पाटील हे आम्हाला लगेचच सांगतात. कारण मी तर एकच म्हणेन त्यांच्या माइंड मध्येच कॉम्प्युटर आहे. कोणी किती धावा केल्यात, किती षटकार लगावलेत, किती हॅट्रिक झाल्या आहेत ते क्षणातच तुम्हाला लगेच सांगते. तब आता गेल्या वर्षी रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात आला. तर गेल्या वेळी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक 1033 धावा नोंदवल्या. म्हणजे 1000 धावा पूर्ण करणारा खेळाडू सुद्धा ठरला तो हरीश केने. सातत्याने चांगली कामगिरी राहिली 40+ मध्ये. खूप चांगली सुरुवात यावेळी खोदून काढलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला किसन चेंडूच्या खाली पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना 1 बाउन्सवरती लाईन येतोय. अजून एक सुपर चौकार. संपूर्णपणे सामन्याचे सूत्र पलटून टाकलेत हरीश केने यांनी. सकाळी फलंदाजीला आले नाही, नवीन खेळाडूंना संधी दिली, पण आता सामन्याचे सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेत असताना चौफरे फटकेबाजी केली, षटकार चौकार लगावलेत. यावेळी ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, चेंडू गेलाय आर पार, सीमारेषा पार, सुपर षटकार. हरीश केने मला तरी वाटतं आता या सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेत आम्हाला जी अर्ध्या शतकाची वाट पाहावी लागली होती ती या सामन्यामध्ये पुरी होते का? तर हरीश केने आता त्याच मार्गावर जात असताना आतापर्यंत तरी हरीश केनेच्या बॅट मधून 5 षटकार आलेले. चांगली फलंदाजी, चौकार आलाय. 42 धाव संख्येवर खेळतात आणि समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, नकार दिलाय. धावा झाल्या त्या 43. आता दुसरी धाव होईल. चुकीची फिल्डिंग, मी तरी म्हणेन चुकीची फिल्डिंग. अशी फिल्डिंग तुम्ही कराल तर त्याचा फायदा फलंदाज नक्कीच उचलेल. आणि वैयक्तिक 44 धावांवर खेळतात. संघाच्या 50 धावा कंप्लीट झाल्यात आणि त्यामध्ये स्वतःच्या नाबाद 44 धाव्यांवर खेळत असताना हरीश केने, मी आधीच म्हटलं होतं या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर त्याचा मोबदला तुम्हाला नक्कीच मोजावा लागेल. 6 धावा फक्त करायच्या आहेत. आतापर्यंत 44 धाव्यांवर नाबाद आहेत. चांगली कामगिरी. 2 षटकार संपन्न झाले. 2 षटकात 12 चेंडू आणि 11 चेंडू आणि 44 धावा. 11 चेंडू 44 धाव्यांची इनिंग केली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भरपूर संधी आहे. बारा चेंडू 50 धावा, शतक पण होऊ शकतं संघाचं आणि स्वतःचे 50 धावा देखील. तर हरीश केने यांच्या वैयक्तिक धावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सन 2022 साली 1252 धावा केल्या. त्यानंतर 2023 साली 867 धावा. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना चेंडू गेलाय बॅक टू बॅक षटकार. हरीश केने न थांबतील, पण त्याचबरोबर प्रशांत भोईर सुद्धा कुठे थांबणार आहेत. आणि 2024 या साली पुन्हा एकदा 1000 धावा पूर्ण करण्याचा मान पटकावला होता हरीश केने यांनी. 1033 धावा कुठल्यात. पहिल्याच वर्षी आले, धूम धडाका केला, शतक नोंदवलं, मॅन ऑफ द सिरीज बायसिकल पटकावल्या. त्यानंतर धावेंचा वेग, धावेंचा भूक ही अजूनही शांत नाही झाली. रन मशीन ऑफ चिकनघर. यावेळी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू घेतला. डीप एक्स्ट्रा कव्हर तिथे प्रोटेक्शन. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता 2 धावा देखील कंप्लीट. प्रशांत भोईर यांनी सुद्धा आपल्या बॅटचा पेस ओपन केला आणि चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत. मानवली 40+ चे जर्सी तुम्ही पाहू शकतात जी आम्हाला मिळाली ती सौजन्य निलेश सी भाऊस शेलार यांच्या सौजन्याने
के जीवदानी 40+ संघासाठी. थँक्यू निलेश भाऊ, तुमचा प्लेड ऑन. बॅटची एज घेतली आणि क्लीन बोल्ड झालेत. फलंदाज प्रशांत भोईर, मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटची इनसाइड एज घेतली आणि थेट यष्टरवर चेंडू आदळला आणि होतोय त्रिपाळाची. प्रशांत भोईर यांच्या खेळीचा होतो अंत. धक्का क्रमांक लागलाय तो आता दुसरा चिकनगर 40+ संघाला. चांगला खेळ आतापर्यंत राहिला. हरीश केने यांचा सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजीला आले नाही, पण या सामन्यात आले आणि षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस पडला. सेमीफायनलची मॅच आहे, त्यांना माहिती आहे मेगा फायनल मध्ये ऑलरेडी सापड संघ गेलाय. त्यांच्या बरं मला खेळायचं आहे, मेगा फायनल मला खेळायचे. आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना हरीश केने उर्फ पिंट्या, विक्रम भोईर पहिल्या सामन्यात नव्हते, या सामन्यात आले. थोडेसे कामानिमित्त बाहेर होते, पण आता आलेत. बघूया एंट्री लेट का थेट होते का, येणाऱ्या चेंडूंवर समजेल. त्या आल्या आल्या चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिला. जितू पाटील चेंडूच्या खाली आणि काय प्रयत्न केलाय, प्रयत्नाची पराकाष्ठा केले, पूर्णपणे झोकून दिले. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि चेंडूला आतमध्ये गेलं. तर पंच इशारा करतात की चेक करावं, तर पंचांचा सुद्धा मान ठेवणं गरजेचं आहे. चेक करण्यात येईल. चेंडू आतमध्ये टाकलाय तेव्हा क्षेत्ररक्षक हा बाउंड्री लाईन्स वर होता का हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकावर अन्याय नाही होणार, कारण आमच्याकडे आहे ती जीटीसी. जीटीसी म्हणजे काय, क्लिअरिटी विथ क्वालिटी. स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलंय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर उडी मारले. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या आतच आहे आणि तिथूनच आम्ही चेक करतोय की षटकार आहे का नाही. थोड्याच वेळात सांगू. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा पुढे होऊन खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स किशन येते. तिसऱ्या अटॅम्प्ट मध्ये चेंडू त्याच्या डोक्यावरून जात असताना सीमारेषे पार चौकार. आणि मगाचा देखील षटकार नव्हता, तर 2च धावा होत्या. चेक झालेला आहे. क्षेत्ररक्षक आतूनच उडी मारली. चांगला प्रयत्न केला होता जितू पाटील, पण यावेळी कोणाचीच गरज भासली नाही. चेंडू गेला सीमारेषा पार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या झाली. धावसंख्या वाढली ती तब्बल 64. या आकड्यावर धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय. बघू 76 धावा या सर्वाधिक धावा आहे. त्या धावांचा विक्रम होतो. कडे खोदून काढलाय किसन चेंडूच्या खाली. यावेळी झेलची संधी. आता मात्र कुठलीच चुकी झाली नाहीये. चांगला झेल पकडलाय. बॅटर होतोय बाद. विक्रम भोईर यांना डगआउटच्या दिशेने रवाना व्हायला गेले. धक्का क्रमांक लागला तिसरा चिकनकर 40+ टीमला. बॅटर्स लवकर पाठवा, यानंतर अजूनही मेगा फायनलची लढत आहे. 4:30 वाजलेत. अरुण भोईर, विक्रम भोईर यांचे बंधू बॅटिंग साठी रवाना होत असताना थोडस फास्ट खेळा अरुण दादा. पाण्याची मागणी केली. हरीश केने यांचे थोडेसे दमचाक झाले, त्यामुळे पाणी सुद्धा घेऊन जात असताना ते पाहू शकतात की स्वर्गीय कमलाकर शेलार यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री निलेश भाऊ शेलार यांच्या सौजन्याने केएस जीवदानी संघ 40+ संघाला संपूर्ण जर्सी प्रदान करण्यात आल्या. स्पॉन्सरशिप देण्यासाठी गोलंदाज नितीन पाटील संघाचे कर्णधार. नितीन पाटील संघाचे कर्णधार. आता कर्णधारासारखी गोलंदाजी त्यांना करावी लागेल, कारण हरीश केने सुसाट सुटलाय. 44 धावांवर हरीश केने खेळतोय. एक षटकार दूर आहे 50 धावा करण्यासाठी. पाहूया 3 अर्धशतक आम्ही जीपीएल 40+ ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पाहिले आहेत. आता 4था अर्धशतक होतोय का हरीश केने यांचं, कारण जो फॉर्म आहे त्यांचा, असं वाटतं ते अर्धशतक नक्कीच पूर्ण करतील. आणि स्लॉट मध्ये चेंडू होता आणि मानवंदना स्वीकारत असताना प्रेक्षकांची चेंडू पाठवलाय सीमारेषे पार. आणि या स्पर्धेमध्ये जे अर्धशतकाची आम्हाला वाट पाहावी लागली, ती वाट पूर्ण करत असताना येतोय या स्पर्धेतील एक बेधडक अर्धशतक हरीश केने. अभिनंदन हरीश केने, चांगली फलंदाजी केली. 4था अर्धशतक पाहायला मिळाले. आता लागोपाठ बॅटचा फ्लो खोललाय. निस्ते षटकार चौकार, षटकार चौकार.
माझ्या भात्यात जर असे चेंडू टाकाल रात्रभर तर मी तुम्हाला षटकार चौकारच मारे, हे दाखवत असताना हरेश केने. नितीन पाटील कमबॅक करावा लागेल, संघाला कमबॅक करून द्यायला लागेल. खोदून काढलाय यावेळी अक्षरशः लॉक चेस आहे. जितू पाटील तिथे प्रोटेक्शन साठी होते पण त्यांना चेंडू सरकत असताना चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. फलंदाज जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा क्षेत्ररक्षण करणं देखील तेवढंच अवघड असतं, कारण षटकार चौकार षटकार चौकार एकेरी दुहेरी धावाला जास्त प्राधान्य देत नाही. ग्रामीण 40+ क्रिकेट आहे, एकेरी दुहेरी धावाला जास्त प्राधान्य मिळत नाहीये. चांगली धावसंख्या उभारली, मी तरी म्हणेन रेकॉर्ड ब्रेक होईल. आणि क्लीन बोल्ड प्लेड ऑन, काय चेंडू टाकलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, असाच काय तो चेंडू होता. आणि क्लीन बोल्ड यॉर्कर ब्रह्मास्त्र काय असतं हे दाखवत असताना नितीन पाटीलचा हा चेंडू प्लेड ऑन केलंय. अक्षरशः समजून दिलं नाही हरेश केरे यांना. हरेश केरे यांना वाटलं की हा चेंडू सोडून दिला कदाचित वाईट मिळेल, पण चेंडूने थेट यष्टा उद्ध्वस्त केला. आणि चेंडू स्कोर धाव संख्या झाली होती धावफलकावर तब्बल 74. 76 धाव्यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की 76 धावा एक इनिंग मध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. तर पाहूयात तो विक्रम मोडला जातो का 4 षटकांमध्ये. बघा आताकालचा खेळ पूर्णपणे बदललेला आहे. पूर्वी 4 षटकांमध्ये 20 ते 25 30 धावा झाले की संघ जिंकायचा. आता 70 70 80 80 धावा सुद्धा अपुऱ्या पडायला लागल्यात. हे टेनिस क्रिकेट आहे. चेंडू बॅटला लागला की तो असा गोळीसारखा वेगाने जातो की थेट सीमारेषे पार षटकार चौकारासाठी जातो. यामुळे फलंदाच्या नावावर सुद्धा नवे नवे विक्रम होतात. गोलंदाज करेन तरी काय करेन, कुठलाही चेंडू टाकला ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप टाकला, खोदून काढला तरी कव्हरच्या डोक्यावरून षटकार जातो. त्यामुळे गोलंदाजाला खूप विचार करून प्रत्येक चेंडू टाकावा लागतो. नितीन पाटील चांगला कमबॅक केलाय, यष्टा उद्ध्वस्त केल्या आहेत. हरीश केले बघूया आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही. लो फुलटॉस चेंडू चेंज ऑफ केस केला, नॅचरल ऑपरेट केला. आणि याच दरम्यान तुम्ही पाहता भारताचा रन मशीन VK विराट कोहली याने 100 धावा पूर्ण केल्या साऊथ आफ्रिका विरुद्ध चालू असलेल्या सामन्यामध्ये. आणि नाबाद 132 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. विराट कोहली मी तरी एकच म्हणेन, एका टायमाला सोन्याचा भाव कमी होईल पण विराट कोहलीचा भाव कधीच कमी होणार नाही. कारण किंग कोहली म्हणून त्याला नेहमीच संबोधलं जातं. आणि ज्या टीका आहेत बघा, देवाला नतमस्तक केलं, सेंचुरी मारली, वर आकाशामध्ये बघितलं आणि देवासमोर हात जोडले, देवाचे सुद्धा आभार व्यक्त केले की प्रचंड स्ट्रगल करत होता विराट कोहली आणि मारले तो शतक. आणि भारतासाठी एक जमेचे बाजू आहे की विराट कोहलीचा फॉर्म पुन्हा एकदा. आणि याच दरम्यान येते ती 1 धाव 2 चेंडूवर 2 सिंगल आलेत. पाहूयात पुढील शेवटचा चेंडू आहे, त्यामध्ये काय रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल अभिवादन करत असताना विराट कोहलीचा. यावेळी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल, रन तुम्ही धावू शकत नाही. 40+ चे काही नियम आहेत, यष्टीच्या हातात चेंडू असल्यावर तुम्ही धावू शकत नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली होती 76, म्हणजे धाव्यांची बरोबरी केली. 77 धावा करायच्या आहेत. किंग कोहली तुम्ही पाहू शकतात 133 धावांवर नॉट आउट आहेत. अजूनही 10 षटक शिल्लक आहेत. 200 धावा करतील का? आणि करू शकतात का? करू शकत नाही, कारण विराट कोहली आहेत ते. 4 षटकात 77 धाव्यांची गरज. मागच्या सामन्यात देखील सापड संघाने मोठगाव संघाविरुद्ध 77 धावांचा टार्गेट ठेवलेला आणि या सामन्यात देखील चिकनगर 40+ संघाने 77 धावांचा टार्गेट ठेवलंय. आता मोठे प्रयत्न करावे लागतील. देसाई 40+ संघाला साई म्हात्रे यांच्याकडे क्षमता आहे, कधी ते पण सामना खुला करू शकतात. मोठे फटके मारण्यात नेहमीच माहीर आहेत. चिकनगर वर्सेस देसाई 40+ चालू असलेला सामना सापार्डे संघ ऑलरेडी मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तर बघूया मेगा फायनल मध्ये कुठला संघ सापाडच्या विरोधात खेळतोय. मेगा फायनलचे तिकीट हासिल केलं, बायची चिठ्ठी मिळाली तेव्हा एक प्रचंड आनंद झाला त्यांच्या डगआउट बॉक्स मध्ये, त्यांच्या खेळाडूंच्या मध्ये की मेगा फायनल खेळायची संधी मिळाली. आणि सकाळीच मी बोललो होतो की सापाड संघ आज चॅम्पियन पदावर नाव करण्यासाठीच उतरलाय मैदानात. कारण शक्ती मडवी आणि शैलेश घोडे जी फलंदाजी केली वाकेटे जोगी. तर वळव्या सामन्याच्या दिशेने बॅक टू क्रिकेट आम्ही थोडीशी रजा घेतोय. पुन्हा एकदा एक गोड आवाज तुम्ही पाहू शकता अशोकजी पाटील सरात जा. थँक्यू.
धन्यवाद पिंटे सर. पहिला सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. मैदानामध्ये सुरू आहे चिकनघर तर दुसऱ्या बाजूला देसाई. दोन मातब्बर संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. मात्र पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर फास्टेस्ट 50 ज्याला म्हटलं जाते की 12 चेंडू मध्ये तब्बल 50 धावांची खेळी साकारली. तो पिंट्या जोश माफ करा हरेश केणे, त्याला पिंट्या देखील म्हटलं जातं. हरेश केणे एक आक्रमक, कारण जवळजवळ या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांनी 4 अर्धशतक झळकावलीत. कारण 40+ GPL मध्ये देखील त्यांनी 3 अर्धशतक पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये देखील एक फास्टेस्ट 50 आपण पाहिली. ओळ्या सामन्याकडे नक्कीच एक चांगली फाईट प्रेक्षकांच्या भेटीला. 4 षटकांचा खेळ इथे पहिलं सत्र संपलंय. तब्बल 76 धावा अक्षरशः कुटल्यात असंच म्हणावं लागेल. जबरदस्त अटॅकिंग इथे पाहायला मिळाले. पिंट्या जोशीने देखील आपला माफ करा हरेश केने 6 षटकार 1-2 चौकाराच्या मदतीने तब्बल 14 चेंडू मध्ये 54 धावांची 72 ताबडतोब घणाघात खेळी साकारली आणि या स्पर्धेतलं पहिले एकमेव अर्धशतक त्याच्या नावावर नोंदवलं गेलं. आता मात्र पाहिजे दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. 4 बाद 76 आणि 77 धावांचं टार्गेट देसाई संघासमोर सेट केले गेले. विक्रम भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला असेल जितू पाटील, नॉन स्ट्राईक एंडला साई म्हात्रे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. शो द गुड गेम, ऑल द बेस्ट. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो इथे पाहायचं जास्त उसळी घेतली. टप्पा पडल्यानंतर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि अवांतर इथे आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन होते आणि 1 बाउन्स देखील इथे घोषित केला गेलेला आहे. पहिलाच बॉल स्लोवर चेंडू इथे पाहिजे झेल. व्हॉट कॅच. इथे सापळा रचला होता आणि त्यात पूर्णपणे फसला गेलाय आणि जितू पाटील OUT आउट. पॉइंट क्षेत्रामध्ये नरेंद्र पहा किती शांततेने उभा होता. ज्यावेळी झेल हवेमध्ये आला तो रिव्हर्स आला. 6 ते 7 पावलं आणि एक अचूक झेल टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन झाले. मैदानाच्या बाहेर खेळाडू आलाय. 1 डाऊनला नितीन पाटील. ह्या खेळाडू मध्ये देखील ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. ज्या पद्धतीने हरेश केणे षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय त्याच पद्धतीने नितीन पाटील देखील एक घणाघात फलंदाज आहे. 40+ फॉर्मॅट मध्ये देखील 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. मात्र ती खेळी यावेळी या मैदानामध्ये पाहायला मिळेल का? कारण स्पर्धा वेगळी, मैदान वेगळं, संघ देखील वेगळा होता. मात्र आता स्पर्धा वेगळी, खेळपट्टी वेगळी आणि विपक्ष संघ देखील आपल्याला वेगळा पाहायला मिळतोय. त्यामुळे अस्तित्वाची लढाई यावेळी आपण पाहतोय या देसाई संघासमोर सुरू आहे. एका बाजूला चिकनघर तर दुसऱ्या बाजूला देसाई. दोन्ही मातब्बर संघ आपल्या अस्तित्वासाठी लढत असताना यावेळी मात्र कोलटापाचा चेंडू बरोबर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातो आणि येतो हा महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 5. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. मोलाचं सहकार्य देखील आपल्याला पाहायला मिळालं. आता नुकतंच संजय शेलार आणि निलेश शेलार यांच्या माध्यमातून 40+
मानवली संघाच्या सर्व खेळाडूंना मात्र जर्सी देण्यात आले. इथे मात्र पाहायचंय झेल हवेमध्ये आहे. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर्स आउट. विक्रम भोईर पहिल्या सामन्यामध्ये नव्हता, मात्र त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये येता क्षणी त्यांनी आपली ओळख पटवून दिली आहे. या पहिल्या षटकामध्ये दोन महत्वाचे हिरे त्याने टिपलेत. एका बाजूला जितू पाटील तर दुसऱ्या बाजूला नितीन पाटील. दोन काय झालं? हॅलो 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 चेक. हॅलो चेक. न्यू बॅटर हनुमान पाटील एकदम जबरदस्त खेळाडू. स्लोवर चेंडू इथे पाहायचंय. हो स्वतः फॉलो थ्रू मध्ये विक्रम भोईर. चेंडू हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त सामना. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल. विक्रम भोईर टू हनुमान पाटील. ओहो फसवा चेंडू होता, मात्र तितकीच चांगली चतुराई दाखवली हनुमान पाटीलच्या बॅट मध्ये. येतोय या शेवटच्या बॉलवर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 9 आणि पहिल्या सत्राचा विचार केला तर तब्बल 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजे कुठेतरी देसाई संघ मागे राहिलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर हरेश केने स्वतः गोलंदाजीसाठी येतात. समोर असेल 6 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर साई म्हात्रे स्ट्राईक एंडला येतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये साई म्हात्रेने एक जबरदस्त स्फोटक खेळी 17 चेंडू मध्ये 38 धावा त्यांनी देखील साकारल्या होत्या. आणि तोच साई म्हात्रे 7 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला येतोय. धावसंख्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेले असेल. हरेश टू साई. रिव्हर्स अटॅक केला होता. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. मात्र इथे तसं काही घडत नाही. येतोय हा डॉट बॉल. जबरदस्त खेळ. प्रेक्षकांचं मंत्रमुक्त करणार. ओहो इथे पहा चेंडू हवेमध्ये जरूर आहे. ओहो सुपर ब्रिलियंट एक्सिलंट. काय झेल टिपला या खेळाडूने. जबरदस्त. साई म्हात्रे आउट. साई म्हात्रेने फटका चांगला खेळला होता, मात्र तितकंच चांगलं कौतुक असेल प्रशांत. प्रशांत नाहीये, अमित आहेत तिथे. अमित चांगला झेल टिपला. कॅच ऑफ द डे देखील म्हणावं लागेल. मात्र त्याच्या अगोदर आपण तो रिव्हर्सचा कॅच पाहिला. हो पुन्हा एकदा थोडासा वेग कमी केला ह्या चेंडूवर. येतोय डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत हरेश केनेने, मात्र 2 डॉट आणि 1 विकेट. म्हणजे चांगली गोलंदाजी. अजूनही धावेंच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू तिथे सज्ज आहे. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. मात्र आता सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल, कारण आतापर्यंत तरी
एक षटक 4 चेंडू झालेत, मात्र गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळाले. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर आहे. ओहो, खेळाडूची ऍक्शन पहा. एक झेल अवघड म्हणता येईल, परंतु खेळाडूची ऍक्शन एक प्रेक्षकांचं मनोरंजन करून गेली आहे. आला, थोडासा जम्पिंग झाला, पुन्हा स्थिरावला आणि चेंडू मात्र हातातून निसटला. ओहो, इथे पाहायचंय जबरदस्त बॉल आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल ती साठी अनेक मान्यवरांची उपस्थिती, त्याचबरोबर योगदान देखील लाभलंय. सरपंच चंद्रकला गायकर यांच्या माध्यमातून सकाळच्या दिवसामध्ये ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. त्यानंतर संजय शेलार, निलेश शेलार यांच्या माध्यमातून ही सर्व पारितोषिक आपण प्राप्त. सन्मान चिन्ह, सामनावीर, क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, त्याचबरोबर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलेली आहेत. यावेळी नवीन गोलंदाज अरुण भोईर, पहिलाच बॉल डॉट. आतापर्यंत विचार केला तर या इनिंग मध्ये हा 6वा चेंडू डॉट येतोय आणि त्यामध्ये तब्बल 3 फलंदाज देखील, म्हणजे 9 चेंडू डॉट म्हणावे लागतील. यावेळी मात्र पाहायचंय डीपला चेंडू फील्ड केला जाईल, फक्त सिंगलच, म्हणजे कुठेतरी सामन्यावर पकड मजबूत होताना दिसते चिकनगर संघाची. कारण मोठे फटके येत नाही, मात्र हनुमान पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र कमबॅक करता येईल देसाई संघाला. यावेळी मोठा फटका, मात्र तिथे अमित झेल खाली आणि हनुमान पाटील देखील झेल बाद. म्हणजे या सामन्यातला 4था झेल फलंदाज हा झेल बाद होतोय. डॉट बॉल. बॅटर आउट. अर्धशतकी खेळी साकारली, त्याचा दबाव पूर्णपणे फलंदाजांवर दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. सिंगल. अजूनही या षटकाचा तीन षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल ती 14. आता मात्र 6 चेंडू मध्ये तब्बल 63
लाईन पाहावी लागेल. लाईन खूपच बाहेर चेंडू निघून गेलाय. वाईड बॉल. नरेंद्र पाटील. एकतर्फा प्यार आणि एकतर्फा हार हा कोणालाच मान्य नसतोय. मात्र इथे पाहायचं पूर्णपणे मैदानाच्या चहूबाजूला शांतता पाहायला मिळते. कारण एकतर्फा मुकाबला हा प्रेक्षकांचं मनोरंजन नाहीये तर कंटाळवाणा वाटतो. मात्र पाहायचं येतो हा चौकार. हे विजय आणि पराजयामधला अंतर हा कमी करू शकतोय. धावसंख्या 19. संघर्ष फक्त औपचारिकताच म्हणावी लागेल. खरं अजूनही जर आपण विचार केला तर 58 धावांची आवश्यकता. 58 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तोच खेळाडू. मात्र यावेळी चेंडू अडवण्यात यश आलंय. मिळेल ती फक्त सिंगलच. फक्त औपचारिकता आहे चेंडू फेकण्याची. चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावा हव्यात त्या 57. खूप मोठ्या फरकाने हा विजय इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खेळलाय. मिळेल ती फक्त सिंगल. किती फरकाने हा विजय आपल्याला पाहायला मिळेल हेच पाहायचं. फक्त औपचारिकता. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 फलंदाज बाद झाले. 6चे 6 फलंदाज झेलबाद झालेत. म्हणजे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय देसाई संघाच्या फलंदाजाने. हा शरीराचा वेध घेणारा हा बॉल येतोय डॉट बॉल. पूर्णपणे शांत सामना हा पाहायला मिळतोय. कारण सामना सोडलाय देसाई संघाने. कारण औपचारिकता आहे. 2 चेंडू शिल्लक 57 धावा. हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला. चेंडू तिथे उचलला जाईल. आणखी एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. अजूनही 55 धावा हव्यात. 1 बॉल 55. ओ यस इथे झेल टिपला गेलाय. अजून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे हरीश केणेच्या माध्यमातून. चला अभिनंदन चिकनगर संघाने. सापट संघाचे संघ